बघा, 3 रुपयास 5 प्रमाणे लिंब खरेदी केली, त्यावर 30% नफा पाहिजे असल्यास ते लिंब शेकडा किती भावाने विकावीत? म्हणजे प्रश्नामध्ये विक्री किंमत विचारली लेकरांनो. 3 रुपयास 5 याप्रमाणे 3 रुपयास 5 याप्रमाणे ही लिंबाची खरेदी. लक्ष द्या, एका लिंबाची खरेदी किती हा प्रश्न. एका लिंबाची खरेदी किती बाबा हा प्रश्न मनाशी विचारा. 3 रुपयास 5, लक्ष द्या, 3/5 याप्रमाणे आम्ही हे मांडायचं. हे जे 3 रुपये आहेत, या 3 रुपयामध्ये प्राप्त लिंबाची संख्या 5. एका लिंबाची संख्या किती म्हणून इथं गुणीला जरी एक घेतला लेकरांनो, तर या अपूर्णांकामध्ये कुठलाही फरक पडत नाही. म्हणजे एका लिंबाची खरेदी किंमत काय, तर 3/5 रुपये. उदाहरणार्थ 100 लिंब घेतले बाबा असं मनाशी गृहीत धरायचं आणि 100 लिंबांची खरेदी किंमत किती याचा शोध घ्यायचा. एका लिंबाची किंमत 3/5 आहे, 100 लिंबाची खरेदी किती, अशा पद्धतीची मांडणी करायची. हा भाग 20 जातो सर, म्हणजे 3 गुणीला 20 अर्थात 60 रुपये 100 लिंबाची लेकरांनो आम्हाला खरेदी प्राप्त होते. प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाण्यासाठी इथं 100 लिंब केवढ्याचे हा प्रश्न विचारावाच लागतो. आता 30% नफा हवा. नफा किती हवा? 30% नफा हवा आणि विचारली विक्री किंमत. ओके, म्हणून नफा असो किंवा तोटा हा होत असतो लेकरांनो खरेदीवर. ही गोष्ट प्राकर्षानं लक्षात ठेवा. नफा असो किंवा तोटा असो हा खरेदीवर होत असतो. 30% नफा पाहिजे असल्यास ते लिंब शेकडा. दुसरी गोष्ट, 100 लिंबाची खरेदी किंमत काढण्याचं कारण इथं शेकडा हा शब्द आणि शेकडा, शेकडेवारी, शतमान, टक्का, टक्केवारी या घटकावर आधारित प्रश्न सोडवत असताना किंवा त्यांची सोडवण करत असताना 100 ही संख्या गृहीत धरल्या जातेच. तसंही 30% नफा हवा असल्यास लिंब शेकडा किती भावाने विकावीत? आता नफा हा खरेदीवर होतो. 100 लिंबाची खरेदी 60 रुपये आहे. नफा 30% हवा म्हणजे 100चे 130 रुपये करायचे असा हिशोब. या 100चे 130 होणे अभिप्रेत म्हणजे 30% नफा हा व्यवहारी अपूर्णांकात आम्ही मांडला. 30% म्हणजे 100चे 30 होतात. लक्ष द्या, अर्थात 100चे 130 म्हणजेच हा 30% नफा. एखादी 100 रुपयाची वस्तू 130ला विकली म्हणजे झालेला नफा किती हो? 30%. लक्ष द्या, कसं काय, तर 100 ही खरेदी, 30% नफा म्हणजे किती रुपये नफा, तर 30 रुपये नफा. ती मुद्दल अधिक नफा, 100 अधिक 30 किती झाले? 130. सरळ 100चे 130 रुपये करणे म्हणजेच 30% नफा. अशा पद्धतीची मांडणी करायला करणं. या 2 शून्यासाठी हे 2 शून्य घालवा. 6 गुणीला 13 78 रुपये हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. तर ते लिंब शेकडा किती भावाने विकावी? शेकडा किती भावाने विकावीत? तर 78 रुपयाला 100 लिंब विकावीत. ही जी 100 लिंब आहेत ती 78 वाटल्यास मांडून देतो. ते लिंब शेकडा किती भावाने विकावीत? तर ते लिंब 78 रुपयास 100 लिंबू याप्रमाणे त्यांची विक्री करावी. याप्रमाणे त्यांची विक्री करावी हा तुमचा, हे तुमच्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. ओके, वस्तूची खरेदी किंमत काढणे, विक्री किंमत काढणे ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य
प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.